तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं हवामान अपडेट्स या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आज येत्या काही तासांमध्येच राज्यात अनेक ठिकाणी आपल्याला मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा इशारा आज देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। काल देखील नाशिकच्या बऱ्याच भागामध्ये आपल्याला अतिवृष्टी झालेली पाहायला मिळेल। आज देखील आपल्याला नाशिक जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी मुसळधार पावसाचं प्रमाण पाहायला मिळत आहे। तसेच आपल्याला विदर्भात देखील अतिवृष्टीचा इशारा देखील पाहायला मिळत आहे। तर नेमकं कोणकोणत्या तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, गावामध्ये आपल्याला आज जोरदार पाऊस होणार याबद्दलची संपूर्ण माहिती सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला काय सबस्क्राइब करत नाहीत, त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करून घ्या व व्हिडिओला देखील एक लाईक नक्कीच करून घ्या। तसेच आज दुपारनंतर येत्या काही तासांमध्येच आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकताय, आपल्याला उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस आपल्याला नाशिक, त्रिंबक, घोटी, सिन्नर, निफाड, येवला, कोपरगाव या सर्वच नाशिक जिल्ह्याच्या भागांमध्ये मित्रांनो आपल्याला विजांच्या कडकडाटासह मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय। आज देखील आपल्याला काल सारखाच नाशिक जिल्ह्यामध्ये पाऊस पाहायला मिळेल। तसेच कोकणपट्टीत जर पाहिलं तर मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी या सर्वच भागात आपल्याला पावसाचा येलो अलर्ट पाहायला मिळतोय। पावसाची संततधार या ठिकाणी पाहायला मिळत आहे। लोणावळा, लवासा या ठिकाणी सुद्धा आपल्याला मुसळधार पाऊस पाहायला मिळतोय। तसेच पुणे जिल्ह्यामध्ये पुणे, सासवड, खेड, चाकण या भागांमध्ये देखील आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। तसेच सातारा, सांगली, पंढरपूर, सोलापूर या ठिकाणी आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला तुरळक भागात पाहायला मिळतोय। तसेच आपल्याला वडूज, विटा, कराड, जत, सांगली, इस्लामपूर, कोल्हापूर या सर्वच भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय। तसेच मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्यात आपल्याला छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, परभणी, हिंगोली, बीड, लातूर, धाराशिव या सर्वच भागांमध्ये आपल्याला भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आज देखील पाहायला मिळतोय। छत्रपती संभाजीनगरच्या जिल्ह्यात देखील आपल्याला, तसेच ग्रामीण भागात व शहर भागात आपल्याला आज रात्री जोरदार स्वरूपाच्या पावसाचा इशारा पाहायला मिळतोय। तसेच पैठण, बीड, गेवराई, माजलगाव, जामखेड, कळंब, बार्शी, लातूर, उदगीर, अहमदपूर, देगलूर, निजामाबाद या ठिकाणी सुद्धा आपल्याला विजांच्या कडकडाटात आपल्याला जोरदार पाऊस पाहायला मिळतोय। तसेच नांदेड, परभणी या ठिकाणी सुद्धा आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। तसेच विदर्भात जर पाहिलं तर विदर्भात देखील पावसाचा आपल्याला आज रेड अलर्ट पाहायला मिळतोय। नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, यवतमाळ या सर्वच भागांमध्ये मित्रांनो आपल्याला मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज दिवसभर आपल्याला पाहायला मिळतोय। तसेच मित्रांनो, राज्यात आपल्याला 5 ऑगस्ट पर्यंत अशाच प्रकारचं पावसाळी वातावरण, मुसळधार पाऊस, तर काही ठिकाणी आपल्याला मध्यम ते जोरदार पाऊस संपूर्ण महाराष्ट्रामध्येच आपल्याला पाहायला मिळतोय। तसेच मित्रांनो, तुम्हाला तुमच्या भागाचा अंदाज जाणून घ्यायचा असेल त्यासाठी तुमच्या गावाचं, जिल्ह्याचं, तालुक्याचं नाव आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा, म्हणजे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये किंवा याच व्हिडिओच्या कमेंटच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या भागाचा अंदाज देखील सांगत असतो। फक्त तुम्ही जर चॅनलला सबस्क्राइब केलं असेल, व्हिडिओला एक लाईक केला असेल तरच तुमची कमेंट आमच्यापर्यंत पोहोचत असते, म्हणजे तरच तुम्हाला तुमच्या अंदाजाचा रिप्लाय देखील भेटत असतो। त्यामुळे हे देखील लक्षात घ्या।